स्त्रियांच्या अंगाचा कोणता भाग आहे जो रात्री मोठा आणि दिवसा लहान होतो? तसेच या व्हिडिओत आणखीन काही चर्चा करू ज्या तुमच्या जीवनात उपयुक्त ठरतील. त्यामुळे आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एकेकाळची एक गोष्ट आहे. देवऋषी नारद पृथ्वीवर भ्रमण करत होते. त्यांनी एका स्त्रीला जी विवाहित होती एका पुरुषाशी संबंध ठेवताना पाहिले. हे पाहून नारद खूप आश्चर्यचकित झाले. नारद विचारू लागले की ही एक विवाहित आहे आणि तरीही परपुरुषाशी संबंध ठेवते आणि विवाहित स्त्रीसाठी असे वागणे योग्य नाही. हे वागणे चुकीचे आहे. नारदाने विचार केला, स्त्रिया असे का करतात? जी स्त्री अनेक प्रकारचे व्रत, पौर्णिमेचा उपवास पतीच्या दीर्घायुष्यासाठी करते, ती स्त्री परपुरुषाशी संबंध ठेवते. हे त्या विधात्याचे कसले कोडे आहे? याबद्दल मला नक्की समजून घ्यायचे आहे. आता या गोष्टीचा शोध कसा लावायचा की स्त्रिया असे का करतात? तेव्हाच नारदांच्या मनात विचार येतो की चला पितामहा ब्रह्मा यांच्याकडे जाऊया. हे सृष्टीचे निर्माते आहेत आणि त्यांचे योग्य उत्तर देऊ शकतील. एक विवाहित स्त्री जी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास करते आणि ती परपुरुषाशी म्हणजेच गैरपुरुषाशी संबंध ठेवते, हे कसे शक्य आहे? मित्रांनो, या रहस्याचा उलगडा करण्यासाठी गेले पितामह ब्रह्मा यांनी विचारले, या नारद, बाकी सर्व ठीक आहे ना? आज तुमचा चेहरा असे का दिसतो आहे की तुम्ही आमच्याकडे काही आश्चर्यकारक प्रश्न विचारण्यासाठी आला आहात? काय विचारायचं आहे ते निसंकोचपणे विचारा. त्यानंतर देवऋषी नारद पितामह ब्रह्मा यांना म्हणाले, हे पितामह, जेव्हा मी पृथ्वीवर भ्रमण करत होतो तेव्हा मी एका विवाहित स्त्रीला परपुरुषाशी संबंध ठेवताना पाहिले. मला हे देखील ऐकायला मिळाले की स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात, पण तरीही ती स्त्री परपुरुषाशी संबंध ठेवते. असे कसे आहे? असे वागणे स्त्रीसाठी खूप चुकीचे आहे. स्त्रिया असे का करतात? आणि त्यासोबत पितामह, अजून एक प्रश्न आहे. स्त्रियांना तो कोणता अवयव आहे स्त्रियांचा जो रात्री मोठा आणि दिवसा लहान होतो? हे 2 प्रश्न आहेत. कृपया याची उत्तरे द्यावीत. तुमच्याकडे आलो आहे. मला हे समजून घ्यायचे आहे की वटपौर्णिमा व्रत करणाऱ्या स्त्रिया म्हणजे पतिव्रता स्त्रिया जर पुरुषाशी संबंध ठेवतात असे का करतात आणि तो कोणता अवयव आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो? हाच माझा प्रश्न आहे. कृपया याची योग्य उत्तरे द्यावी. याचा अर्थ काय आहे आणि स्त्रिया असे आपल्या पतीला धोका का देतात? मित्रांनो, पिता ब्रह्मा म्हणाले, हे देवऋषी नारद, तुम्ही जे 2 प्रश्न विचारले आहेत ते समाजासाठी खूप कल्याणकारी आहे. चला, मी तुम्हाला या 2 प्रश्नांची उत्तरे एका कथेमार्फत देतो, पण तुम्हाला माझी कथा लक्षपूर्वक ऐकावी लागेल. देवऋषी नारदांना वचन देत म्हणाले, पितामहा, मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही जी कथा सांगाल ती मी लक्षपूर्वक ऐकेन. कृपया आता तुमची कथा सुरू करा आणि आमच्या शंकेचे निरसन करा. पितामह आपली कथा सांगायला सुरुवात करतात आणि म्हणतात, हे देवऋषी नारद, एका काळाची गोष्ट आहे. एका गावात एक ब्राह्मण आपल्या पत्नीसोबत राहत होता. तो खूपच जाणीवक होता. ब्राह्मण नक्षत्राचाही ज्ञानी होता. म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी, त्याचे नक्षत्र व्यवस्थित पाहून तो त्याचा जन्मकुंडल्या बनवत होता. त्याला शास्त्रांचा खूप चांगला अभ्यास होता. एके दिवशी ब्राह्मणाच्या पतीने एका मुलीला जन्म दिला. ब्राह्मणी आपल्या मुलीला पाहून खूप आनंदी झाली. इकडे जेव्हा ब्राह्मणाने आपल्या मुलीची जन्मकुंडली पाहिली तेव्हा तो खूप घाबरला होता, पण त्याने ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली नाही, कारण नुकतेच त्याला त्याच्या पत्नीचे प्रसव झाले होते. त्यामुळे ब्राह्मणाने ती गोष्ट आपल्या मनात ठेवली. ब्राह्मणी आपल्या मुलीला पाहून खूप प्रसन्न होती. काही दिवसांनी त्या मुलीचे नामकरण झाले आणि ब्राह्मणाने मुलीचे नाव सुनीता ठेवले. सुनीता खूप सुंदर होती. काळ जसा जसा पुढे गेला तशी मुलगी मोठी होत गेली. एके दिवशी सुनीता ब्राह्मणाची मुलगी तरुण झाली आणि विवाह योग्य झाली. जेव्हा सुनीता विवाहासाठी योग्य झाली तेव्हा तिच्या आईने ब्राह्मणाला सांगितले, हे ब्राह्मणजी, आपली मुलगी आता विवाहासाठी योग्य झाली आहे. कृपया कोणीतरी चांगला वर शोधा आणि तिचे लग्न लावून द्या. पण जेव्हा जेव्हा ब्राह्मणी ही गोष्ट ब्राह्मणाला सांगत होती तेव्हा ती गोष्ट टाळायच्या बरेच दिवस असेच गेले. पण ब्राह्मणाने सुनीताचे लग्न केले नाही. तो लग्न का करेल? त्याच्या आपल्या मुलीला जन्मकुंडली, त्याला सर्व काही माहीत होते. तुम्हाला माहीत आहे का, ब्राह्मण सुनीताचे लग्न का करू इच्छित नव्हता? कारण तिच्या जन्मकुंडलीत लिहिले होते की सुनीताचे लग्न ज्या व्यक्तीशी होईल तो व्यक्ती 2-3 वर्षात मरेल आणि सुनीता विधवा होईल. मित्रांनो, या जगात कोणताही बाप असा नाही जो आपल्या मुलीला विधवेच्या रूपात पाहू इच्छितो. कोणताही बाप आपल्या मुलीचे विधवा होण्याचे दुःख पाहू इच्छित नाही. म्हणूनच ब्राह्मण बिचारा काय करीत होता की तो आपल्या मुलीचे लग्न करणार नाही, जेणेकरून तो यापुढे जाऊन मुलीच्या विधवेच्या रूपात मुलीला पाहावे लागू नये. हळूहळू वेळ पुढे गेला. आता गावातील लोक ब्राह्मणाला दोष देऊ लागले आणि म्हणू लागले की हा कसा बाप आहे ज्याची मुलगी सुनीता कित्येक वर्षापासून विवाह योग्य आहे आणि हा त्या बाबतीत लग्न करू शकत नाही. एके दिवशी गावातील काही महिलांनी ब्राह्मणीला सांगितले की ब्राह्मणी, तुमची मुलगी कित्येक वर्षापासून विवाहासाठी योग्य आहे, तुम्ही तिचे लग्न का करत नाही? तेव्हा
त्या महिलांना म्हणाली, मी काय करू? मी माझ्या ब्राह्मणजींना कित्येक वेळा सांगितले, पण आमचे ब्राह्मणजी काही माझे ऐकत नाहीत. गावातील महिलांनी सांगितले, तुम्ही पुन्हा सांगा, वारंवार सांगा आणि तुमच्या मुलीचे लग्न लावून द्या. कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण तरुण मुलीला जास्त काळ घरी ठेवणे योग्य नाही. तिचे लग्न त्वरित केले पाहिजे. महिलांच्या या बोलण्याने ब्राह्मणींनी ठरवले, ठीक आहे, आज आमचे ब्राह्मणजी घरी येतील तेव्हा मी त्यांना सांगणार आहे, एकतर तिचं लग्न करा किंवा तिला स्वतःच्या हाताने मारून टाका. मित्रांनो, आता ब्राह्मणी आपल्या घरी आली आणि खूप रागाने बसली. संध्याकाळची वेळ होती. जेव्हा ब्राह्मणजी आपले जजमानी करून घरी आले तेव्हा त्यांनी ब्राह्मणीला रागात पाहिले आणि विचारले, अरे ब्राह्मणी, काय झाले? कुणी काही बोलले का, जो तुमच्या चेहऱ्यावरचा एवढा राग झळकत आहे? तेव्हा ब्राह्मणीने सगळी गोष्ट सांगितली आणि म्हणाली, तुम्हाला तर लाजच नाही आहे. तुम्हाला लोक काय म्हणत नाहीत, पण आज गावच्या बायकांनी मला किती ताणी मारले. कित्येक वर्षापासून मुलगी मोठी झाली आहे आणि तुम्ही तिचे लग्न करत नाही. कदाचित तुम्हाला माहीत नाही की मुलीला जास्त काळ घरात ठेवू नये. प्रत्येक आईवडिलांसाठी हे पाप मानलं जातं. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मुलीचं लग्न लावून दिलं पाहिजे. पण तुम्हाला तर काहीच लाज नाही. तुम्ही इतरांना उपदेश देता पण स्वतःच्या मुलीकडे लक्ष देत नाही. मित्रांनो, ब्राह्मणजींनी ब्राह्मणीला खूप टाळण्याचा प्रयत्न केला, पण ब्राह्मणी म्हणाली, आज मी तुमचं काहीही ऐकणार नाही. एक तर मुलीचं लग्न करा किंवा तिला स्वतःच्या हाताने मारून टाका. पण मित्रांनो, जे काही होतं ते ब्राह्मण आपल्या ब्राह्मणीला सांगत नाही आणि म्हणतो, ठीक आहे, जर तू एवढा हट्ट धरत आहेस तर चल, मी एखादा चांगला वर शोधतो आणि तिचं लग्न लावून देतो. मित्रांनो, मग तो ब्राह्मण आपल्या मुलीसाठी सुनीतासाठी वर शोधू लागतो. एका दुसऱ्या गावात सुनीतासाठी योग्य असा मुलगा सापडतो आणि तो तिचे लग्न लावून देतो. ब्राह्मण मुलीला सासरी पाठवतो. मुलगी 2-3 वर्ष खूप आनंदी राहते, पण तिचं 3 वर्ष झाल्यानंतर तिचा पती मरण पावतो. सुनीतासाठी हे खूप दुःखद होतं. ब्राह्मण आपल्या मुलीला सासरहून आपल्या घरी माहेरी घेऊन येतो, कारण तिच्या सासरी दुसरे कोणी नव्हतं. काही काळानंतर ब्राह्मणजीने सुनीतासाठी दुसरा वर दिला आणि तिचं दुसरा लग्न लावून दिलं. दुसऱ्या लग्न झाल्यानंतर जेव्हा सुनीता सासरी गेली तर 1 वर्षाच्या आतच तिचा दुसरा पतीही मरण पावला. हे पाहून ब्राह्मणजी खूप दुःखी झाले. ते पुन्हा आपल्या मुलीला घरी बोलावतात. तिकडे ब्राह्मणी विचार करू लागते की अशी काय गोष्ट आहे, माझ्या मुलीचं 2 ठिकाणी लग्न झालं, पण दोन्ही ठिकाणी ती विधवा झाली. ब्राह्मणीने खूप दुःखी झाली. प्रेक्षकांना त्यानंतर ब्राह्मणीची तिसऱ्या वराशी शोध घेतला. त्यांना तिसऱ्या मुलगा सापडतो. जेव्हा तिसऱ्या मुलासोबत सुनीताचे लग्न होतं तेव्हा पाठवणीच्या वेळी ब्राह्मणजी आपल्या मुलीला सुनीताला म्हणाले, मुली, तू सासरी चालली आहे, सुखी राहा, दुःखी राहा किंवा तुझ्या आयुष्यात काहीही होऊ दे, पण त्या सुखदुःखाला आता सहन कर. माझ्या घरी आजपासून परत येऊ नकोस. हे समजून घे की तुझे आईवडील या जगात राहिलेच नाहीत. इतके बोलून ब्राह्मणजीने आपल्या मुलीला सासरी पाठवलं. आता मुलगी सासरी गेली. इकडे ब्राह्मणीने जेव्हा आपल्या पतीला आपल्या मुलीसोबत असं बोलताना ऐकले तेव्हा तिने पतीला विचारलं, स्वामी, एक गोष्ट सांगा, तुम्ही आपल्या मुलीला असं का सांगितलं की तुझे आईवडील या जगात नाहीत, आमच्या घरी कधीही येऊ नकोस? अरे, ती तर तुमचीच मुलगी आहे, तुम्ही असं का म्हणालात? मित्रांनो, ब्राह्मणजी आपल्या पत्नीला आपल्या मुलीच्या कुंडलीबद्दल सांगू इच्छित नव्हते, पण पत्नीने वारंवार विचारल्यावर त्यांनी पत्नीला सांगितले, हे प्रिय, जेव्हा आपल्या मुलीचा जन्म झाला होता तेव्हा मी तिची कुंडली पाहिली होती. तिचे नक्षत्र तिच्या विवाहासाठी प्रतिकूल होते. तिचा जन्म कुंडलीत दोष होता. असे लिहिले होते की आपल्या मुलीचे लग्न ज्या व्यक्तीसोबत होईल तो व्यक्ती 2-3 वर्षाच्या आत मरण पावेल. प्रिये, आता आपले वयही खूप झाले आहेत. आपण आपल्या मुलीला किती दिवस बसून सांभाळणार? उद्या आपण गेलो तर आपल्या मुलीचे काय होईल? जर ती तिच्या घरी राहिली तर काय माहिती? देवाची कृपा होऊन तिला संतती झाली तर ती आरामात तिचं आयुष्य व्यतीत करू शकेल, पण सासरीच राहून आपलं आयुष्य जगू शकेल. मित्रांनो, पतीचे हे बोलणे ऐकल्यानंतर ब्राह्मणीला खूप लाज वाटली. तिने विचार केला की माझ्या पतीला किती वाईट बोलले, पण त्यांनी तर आपल्या मुलीचाच भलं केलं. ब्राह्मण म्हणतो, म्हणूनच मी तिचे लग्न कोणाशीही करू इच्छित नव्हतो, कारण माझ्या चुकीमुळे 2 लोकांचे प्राण गेले होते. काही काळ उलटल्यानंतर मित्रांनो, त्या ब्राह्मणाच्या मुलीच्या लग्नाला 3 वर्ष झाली होती. त्या 3 वर्षात ब्राह्मणाच्या मुलीला 2 मुलगे झाल्यानंतर मोठ्या मुलाचे नाव अर्जुन ठेवले आणि लहान मुलाचे नाव अभिषेक होते. अशा प्रकारे काळ पुढे जात होता. एक दिवस अचानक तिच्या तिसऱ्या पतीचाही मृत्यू झाला. यामुळे ब्राह्मणाची मुलगी खूप अस्वस्थ झाली आणि आता ती विधवा झाली. आता ती आपल्या 2 मुलांकडून स्वतःच्या घरात राहून त्यांचे पालनपोषण करू लागली, कारण तिच्या वडिलांनी तिला माहेर येण्यास मनाई केली होती.
त्यामुळे ती आपल्या वडिलांच्या घरीही जाऊ शकत नव्हती. आता ती आपल्या मुलांचं पालनपोषण करत होती. काही काळानंतर ब्राह्मणाच्या मुलींची दोन्ही मुलं मोठी झाली आणि त्यांनी स्वतःचे काम सुरू केले. मोठा मुलगा अर्जुन व्यापारी पडला आणि त्याचा स्वतःचा व्यवसाय शहरात सुरू केला. तो धान्य खरेदी करून शहरात नेऊन विकत होता. त्याचे रेशनचे एक मोठे दुकान होते. अर्जुनचा एक खूप चांगला मित्र होता ज्याचं नाव होतं राघव. तो त्याच्या गावाच्या शेजारीच गावात राहत होता. अर्जुनचा धाकला भाऊ म्हणजेच अभिषेक अजूनही शिक्षण घेत होता. जेव्हा अर्जुन मोठा झाला आणि स्वतःच्या पायावर उभा राहिला तेव्हा त्याच्या आईने त्याचे लग्न जवळच्या गावातील एका मुलीशी लावून दिले, जिचं नाव नंदिता होतं. नंदिता खूपच लाजरी होती, तितकीच ती रूपवती होती. अर्जुनची पत्नी होण्यासाठी लागणारे सर्व गुण नंदिताकडे होते. त्याच गावात राघवही राहत होता. जेव्हा अर्जुनचं लग्न झालं तेव्हा काही दिवसांनी अर्जुन आपल्या व्यवसायाच्या कामासाठी नंदिताला गावातच आईच्या सेवेसाठी ठेवून शहरात गेला. अर्जुन असे समजत होता की त्याचा धाकटा भाऊ शिकत आहे आणि त्याच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, त्याला वेळेवर जेवण पाणी मिळत राहावे, ज्यामुळे तो त्याच्या शिक्षणावर लक्ष देऊ शकेल. अर्जुनच्या आईचं वयही आता खूप झाले होते, त्यामुळे तिला काम करण्यास त्रास होत होता. म्हणूनच अर्जुनने आपल्या पत्नीला गावातच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा नंदिताला काही लागायचं तेव्हा अर्जुन राघवला सांगून ती गोष्ट नंदितासाठी मिळवून द्यायचा. जर नंदिताला कुठे जायचं असेल तर अर्जुन राघवला सांगून तिला त्या ठिकाणी न्यायला सांगत होता. नंदिता सुरुवातीला आपल्या सासूचीच खूप सेवा करायची आणि पती अर्जुनवर खूप प्रेम करायची. अशा प्रकारे वेळ पुढे जात होता. मित्रांनो, देवऋषी नारद यांना पिता ब्रह्मा म्हणाले, हे बेटा, अचानक एक दिवस राघव अर्जुनच्या घरी आला. त्या दिवशी अर्जुनची पत्नी नंदिता घरी काही काम करत होती. तेव्हा राघवने बाहेरून आवाज दिला, वहिनी कुठे आहात? बाहेर या. तुमच्या वडिलांची तब्येत खूपच खराब झाली आहे आणि त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं आहे. त्यांना भेटायचं आहे असे म्हणत आहेत. जेव्हा नंदिताने राघवचं बोलणं ऐकलं तेव्हा ती राघववर धावत गावाकडे गेली. राघव बरोबर गेली. इतक्यात नंदिताची सासूही तिथे येत. जेव्हा त्या राघवला बाहेर पाहतात तेव्हा त्याला येण्याचे कारण विचारतात. तेव्हा राघव आई म्हणतो, आई, नंदिता बहिणीच्या वडिलांची तब्येत खूपच खराब आहे. त्यांना त्वरित बोलवण्यात मला पाठवलं आहे, म्हणून मी इथे आलो आहे. जेव्हा नंदिताच्या सासूने राघवचं बोलणं ऐकलं तेव्हा त्या नंदिताला म्हणाल्या, सुनबाई, लगेच जा आणि तुझ्या वडिलांची काळजी घे. मित्रांनो, पितामहा ब्रह्मा म्हणाले, हे देवर्षी नारद. तेव्हा नंदिता राघवच्या मोटरसायकलवर बसून आपल्या गावाकडे निघाली. घर पोहोचून तिने आपल्या वडिलांची खूप चांगली सेवा केली आणि हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. आता नंदिता पती बाहेर राहत होता आणि ती माहेरी आली होती. तिच्या वडिलांची काळजी घेत होती. इकडे राघवही दररोज नंदिताच्या वडिलांची तब्येत विचारण्यासाठी नंदिताच्या घरी जात होता. आता हळूहळू नंदिताला राघवमध्ये चांगुलपणा दिसू लागला होता आणि तिला राघवप्रती आकर्षक वाटू लागले. ती मनोमन राघववर प्रेम करू लागली. पण नंदिता राघवच्या मनात धरलेला खोटाळा ओळखू शकली नाही, कारण राघव एक अय्याश मुलगा होता. तो कुठलेही कामधंदे करत नव्हता आणि त्याला जुगाराची सवय लागली होती. त्याचबरोबर तो स्त्रियांसोबत संबंधही ठेवत असे. वासनाची पूर्तता करण्यासाठी तो नेहमी स्त्रियांचा संबंध ठेवायचा. नंदिताला हे माहीत नव्हते की राघवची नजर आता तिच्यावर आहे. इकडे नंदिता राघववर प्रेम करू लागली होती. नंदिताचे वडील आता बरे झाले होते, पण नंदिता काहीतरी वेगळाच विचार करत होती. राघव रोज संधी त्याच्या घरी यायचा. त्यानंतर नंदिता आणि राघव नेहमीच एकत्र फिरायला जायचे. एके दिवशी जेव्हा ती दोघी फिरायला गेले होते तेव्हा नंदिताने राघवला म्हटले, राघव, जर तुला माझा बोलणं वाईट वाटणार नसेल तर मी एक तुला गोष्ट सांगू इच्छिते. राघव म्हणाला, सांगा वहिनी, मला तुमचं बोलणं कधीच वाईट वाटलं नाही आणि आज तर का वाटेल? राघवने असे भासवले जणू तो दुधाने धुतलेला आहे. मित्रांनो, पितामहा ब्रह्मा म्हणाले की देवऋषी नारद, जेव्हा नंदिताने राघवच्या तोंडून वहिनी शब्द ऐकला तेव्हा ती रागाने म्हणाले, राघव, आजपासून तू मला वहिनी म्हणू नकोस, नाहीतर हे तुझ्यासाठी चांगलं होणार नाही. राघव म्हणाला, ठीक आहे, मग मी तुला काय म्हणू? यावर नंदिताने त्याचं बोलणं टाळत म्हणाली, राघव, खरी गोष्ट म्हणजे मी तुझ्यावर खूप प्रेम करते. इतकं प्रेम करते कदाचित कोणावरही केलं नसेल. जेव्हा राघवने नंदिताच्या तोंडून प्रेम शब्द ऐकला तेव्हा त्याच्या मनात आनंदाचे लाडू फुटले. त्याचा चेहरा खुलला आणि तो आनंदाने गदगद झाला. त्याने मनोबल विचार केला, चलो, आता माझी तर कामच झाले. आता मला दुसऱ्या स्त्रियांशी संबंध ठेवायची गरज नाही आणि माझे पैसेही वाचतील. घरी बसून मजा करू शकेल. मित्रांनो, राघव तर हेच इच्छित होता की नंदिता त्याची होईल आणि तसेच झाले. हळूहळू गोष्ट पुढे गेली आणि नंदिता राघवच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली. हळूहळू त्याच्यात संबंधही सुरू झाले. काही दिवसांनी जेव्हा नंदिताच्या सासरहून बोलावून आलं तेव्हा नंदितानं राघवला एके दिवशी झोपडीत बोलावलं. नंदिताने राघवला म्हटले, माझ्या प्रिय राघव, माझ्या सासरहून बोलावून आला आहे. कदाचित मला
मी तुझी भेट घेऊ शकणार नाही, त्यामुळे जेव्हा कधी मला तुझी आठवण येईल तेव्हा मी तुला पत्र लिहीन. तू माझ्या सासरी येऊन मला भेट. राघव तर आधीपासूनच वासनेचा अधीन झाला होता, तरी नंदिताचे बोलणे ऐकून त्याने मान्य केले. नंदिता इतकं बोलून आपल्या घरी परत गेली. आता नंदिताचे वडील तिच्या सासरी सोडण्यासाठी राघवच्या घरी गेलेत. कारण नंदिताला भाऊ नव्हता आणि बहीणही नव्हती, त्यामुळे नंदिताला सासरी पोचवण्यासाठी तिच्या वडिलांना दुसरा योग्य व्यक्ती सापडला नाही, म्हणून ते राघवकडे गेले. मित्रांनो, पितामह ब्रह्मा म्हणाले, देवऋषी नारद, आता राघव नंदिताला तिच्या सासरी पोहोचून येतो आणि नंदिता तिच्या सासरी निघून जाते. नंदिताला सासरी जाऊन 2-3 दिवस झाले होते की तिला राघवची आठवण येऊ लागली. कारण जेव्हा ती आपल्या माहेरी होती तेव्हा ती रोज झोपडीत राघवला भेटायला जायची. आता ती कामाच्या पूर्ततेसाठी पुन्हा राघवकडे जायला उत्सुक होती. ती त्याला भेटून पुन्हा संबंध ठेवू इच्छित होती. अर्जुन तर आपल्या घरापासून खूप लांब शहरात व्यापार करत होता. तो 5-6 महिन्यांनी एकदाच घरी येत असे आणि 5-6 दिवस राहून पुन्हा निघून जात होता. एक दिवस जेव्हा नंदिता राहू शकली नाही तेव्हा तिने राघवला एक पत्र लिहिले. त्या पत्रात तिने लिहिले, प्रिय राघव, मला तुझी खूप आठवण येते आणि मला असं वाटायचं की तुझ्याशिवाय राहू शकत नाही, म्हणून आज तू मला भेटायला माझ्या घरी ये. आता काय, जेव्हा राघवला नंदिताचे पत्र मिळाले तेव्हा तो तात्काळ नंदिताला भेटण्यासाठी उतावळा होऊन निघाला. आता राघव आणि नंदिता दोघेही फिरण्यासाठी बाहेर पडले. नंदिताच्या सासूला हे अजिबात आवडलं नव्हतं की तिची सून परक्या पुरुषासोबत फिरते. पितामह ब्रह्मा म्हणाले, देवऋषी नारद, ज्याला पाहून तुम्ही आलात मी तीच कथा तुम्हाला सांगत आहे. राघव नंदिताला भेटून निघून जायचा आणि 3-4 दिवसांनी परत यायचा. जेव्हा हे 5-6 वेळा घडलं तेव्हा नंदिताच्या सासूने एके दिवशी तिला म्हटलं, नंदिता, असे चालणार नाही. जोपर्यंत माझा मुलगा घरी परत येत नाही तोपर्यंत तू घरात कोणालाही बोलावू शकत नाहीस, मग ते तुझे वडील का असेना. नंदिताने आपल्या सासूचे हे ऐकलं तेव्हा ती खूप रागवली, पण काही बोलू शकली नाही. पुढच्या दिवशी नंदिताने राघवला पत्र लिहिलं, राघव, आता काही दिवसांनी ये, कारण माझ्या सासूला माझ्यावर संशय येऊ लागला आहे. जेव्हा माझी सासू घरी नसेल तेव्हा तुला मी बोलावेन. राघव त्याच्या इच्छेला थांबू शकत नव्हता. तो आता त्या दिवसांची वाट पाहू लागला होता. एके दिवशी जेव्हा नंदिताची सासू 5-6 दिवसांसाठी तीर्थस्थळी गेली तेव्हा नंदिताला जणू मोकळीकच मिळाली. तिने राघवला बोलावले आणि त्याच्यासोबत संबंध प्रस्थापित केले. जेव्हा तिचा धीर अभिषेकची शाळेची सुट्टी होत होते असे तेव्हा तो राघवला घरातून बाहेर काढत असे. एके दिवशी गोष्ट आहे, नंदिताने राघवला आपल्या घरी बोलावलं होतं. अचानक नंदिताचा धीर अभिषेक तिथे आला. त्यांनी पाहिले की त्याची वहिनी नंदिता राघवला स्वयंपाकघरात बसून जेवण वाढत आहे. अभिषेकला राघवच्या स्वभावाविषयी सर्व काही माहीत होते. त्याला माहीत होते की राघव कसा मुलगा आहे, काय काम करतो. त्यामुळे अभिषेकने आपल्या वहिनीला म्हटलं, वहिनी, तुम्ही कोणत्याही परक्या व्यक्तीला असे घरात बोलवू नका आणि कदाचित तुम्हाला त्याच्या स्वभावाबद्दलही काही माहिती नसेल, म्हणून तुम्ही त्याच्याबद्दल इतक्या प्रेमाने बोलताय आणि फिरताय. तुम्ही खूप चूक करत आहात. त्याची साथ सोडा, नाही तर मी दादाकडे तुमची तक्रार करीन. मित्रांनो, पितामह ब्रह्मा म्हणाले, देवर्षी नारद, जेव्हा राघवने अभिषेकचे हे बोलणे ऐकले तेव्हा तो राघवने तेथून रागाने निघून गेला. नंदिताला तिच्या धीराचा अभिषेकचे बोलणे आवडलं नाही. ती पटकन राघवला म्हणाली, राघव, तू रागावू नकोस, मी अभिषेकला नक्की धडा शिकवीन. राघव म्हणाला, ठीक आहे नंदिता, जर तू असं म्हणतेस तर ठीक आहे, अन्यथा मी इथून पुढे कधीच येणार नाही. इतकं बोलून राघव तिथून निघून गेला. नंदिता घरात गेली आणि विचार करू लागली, जर अभिषेक घरात राहिला तर तो नक्कीच माझ्या आणि राघवच्या प्रेमामध्ये अडथळा बनेल. मी एक काम करते, अभिषेकला विष देऊन ठार मारते, मग आमच्यामध्ये कोणताही अडथळा राहणार नाही. मित्रांनो, पितामह ब्रह्मा म्हणाले, देवऋषी नारद हाच विचार करून पुढच्या दिवशी जेव्हा ती सगळ्यांची जेवण बनवत होती तिने अभिषेकच्या ताटात जेवण वाढलं आणि त्यात विष मिसळलं. जेव्हा अभिषेकने ते जेवण खाल्लं तेव्हा त्याचा मृत्यू झाला. आता कोणालाही हे कळू शकले नाही की अभिषेकचा मृत्यू कसा झाला. अर्जुनच्या आई खूप दुःखी होती. इकडे नंदिता मनोमन खूप आनंदी होती की चला, आता माझ्या आणि राघवच्या प्रेमामधला काटा कायमचा संपला. आता आमच्यामध्ये कोणीही अडथळा आणणार नाही. जेव्हा ही गोष्ट अर्जुनला समजली तेव्हा त्यांनी त्याचे सर्व काम सोडून त्वरित आपल्या गावाला स्थान केले. गावात पोहोचल्यावर त्यांनी आपल्या भावाला मृत अवस्थेत पाहिले तेव्हा त्याचे प्राण पिळवटले गेले. त्यांनी मनोमन विचार केला की मी माझ्या भावासाठीच तर बाहेर राहत होतो, त्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी आणि चांगलं अन्न मिळवून देण्यासाठी, म्हणून मी माझ्या पत्नीला घरी ठेवले होते, जेणेकरून त्याला किंवा आईला जेवण बनवावं लागू नये, घरकाम करावं लागू नये आणि तो आपल्या भविष्याबद्दल निशंक राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करेल. पण आता भाऊ तर मरण पावला. काही दिवस अर्जुन घरी राहिला आणि मग काही दिवसांनी नंदिताला सोडून व्यापाराच्या कामासाठी शहरात गेला.
आता नंदिता पुन्हा तीच प्रक्रिया सुरू करू लागली. काही दिवस असेच गेले. तेव्हा नंदिताच्या सासूने तिला सांगितले, पहा आमच्या घरात हे सगळं चालणार नाही. जर पुन्हा तू असंच काही झालं तर मी तुझी तक्रार अर्जुनकडे करेल. जेव्हा नंदिताने आपल्या प्रिय राघवविषयी असं ऐकले तेव्हा ती जोरात म्हणाली, जे करायचं आहे ते करा. कोणीही माझं काही वाकडं करू शकणार नाही. मी कोणाला घाबरत नाही. मी राघववर खूप प्रेम करते. मित्रांनो, जेव्हा नंदिताच्या सासूने तिच्यावर तोंडून हे ऐकले तेव्हा ती म्हणाली, मला असं वाटत आहे की माझ्या मुलाला अभिषेकला तूच मारला आहेस, तर तू माझ्या मोठ्या मुलाला देखील मारू शकतेस. आता काय? नंदिता रागाने भरली. रागाने ती म्हणाली, हो मीच मारले, आणि जर तू माझ्या आणि राघवच्या प्रेमामध्ये अडथळा बनली तर तुलाही ठार मारेन. तुला मी नाही सोडणार. अचानक एक दिवसांची गोष्ट आहे मित्रांनो. अर्जुनला समजले की त्याच्या आईचं निधन झालं आहे. तो सगळं काही सोडून घरी परतला. जेव्हा नंदितेचा पती अर्जुन तिला विचारतो तेव्हा ती काही बोलत नाही. पण अर्जुनला आता तिचा संशय येऊ लागला. अर्जुनने वारंवार विचारल्यावर नंदिता खरं सांगितलं, मी राघववरती प्रेम करते आणि तुझा भाऊ आणि तुझी आई माझ्या प्रेमामध्ये अडथळा बनत होते, म्हणून मी त्याच्या जीवनात विष मिसळून त्यांना एक एक करून ठार मारून टाकले. जेव्हा अर्जुनने आपल्या पत्नीच्या तोंडून हे शब्द ऐकले की ती राघववर प्रेम करते, जो राघव अर्जुनचा खूप चांगला मित्र होता, अर्जुनने आपल्या पत्नी नंदिताला काहीच म्हटलं नाही. फक्त एवढंच म्हणाला, आता तू असं कर, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर माझ्या घरातून निघून जा आणि तुझ्या प्रियकर राघवजवळ जा, कारण तोच तुझ्यासाठी योग्य आहे आणि तोच तुझी काळजी घेईल. मित्रांनो, आता नंदिताला मोकळीक मिळाली. नंदिता राघवसोबत त्याच्या घरी गेली. काही दिवस तर सगळे ठीक होतं, पण काही दिवसांनी नंदिताला समजले की राघव खूपच नीच प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. तो परक्या स्त्रियांवर वाईट नजर ठेवतो. त्याच्याकडे बकऱ्यांचा एक तबेला आहे आणि तो बकऱ्या चारायचा आणि नंदिता आपल्या प्रियकर राघवसोबत बकऱ्याही चारू लागायची. आणि तिच्या नशिबाला कोसत बसली. ती म्हणू लागली की कुठे मी अडकले. मी तर राणीप्रमाणे जीवन जगत होते आणि आता वासनेच्या चक्रात अडकून ती स्वतःच माझ्या पायावर कुऱ्हाड मारली. आता माझं म्हातारपण कसं जाईल. मित्रांनो, पितामहा ब्रह्मा म्हणाले, बेटा, देवऋषी नारद हे विचार करून नंदिताने तिच्या डोक्याला हात लावला. तिकडे अर्जुनने एका चांगल्या स्त्रीला पाहून दुसरे लग्न केलं. आता तो त्यांच्या नवीन पत्नीसोबत सुखी जीवन जगू लागला. तिकडे नंदिताने राघवसोबत खूपच वाईट हाल होत होते. ती वारंवार नशिबाला कोसत होती की जर मी अर्जुनला धोका दिला नसता तर आज मी राणीप्रमाणे आपले जीवन जगत असते. पितामहा ब्रह्मा म्हणाले, देवऋषी नारद म्हणतात ना, स्त्रीला आजपर्यंत कोणीही समजू शकले नाही आणि नाही कोणी समजावून घेतले. स्त्री एक अशी माया आहे जी वेळ आल्यावर बदलते. स्त्री स्वतःचीच असो किंवा परकी, तिच्यावर कधीही विश्वास ठेवू नये. ब्रह्मा म्हणाले, देवऋषी नारद, म्हणून मी म्हणतो की स्त्री आणि पुरुषांना मी निर्माण केलं आहे, पण मी स्वतःही स्त्रीच्या मनात काय चाललं आहे हे जाणून घेऊ शकत नाही. मी स्त्रीला निर्माण केलं आहे, पण तरीही मी तिच्या आत काय चाललं आहे हे समजू शकत नाही, ना कोणी समजू शकेल. म्हणतात ना, स्त्रीवर कितीही विश्वासू का असेना, पण ती विश्वास ठेवण्यालायक नसते. कधीही धोका देईल हे सांगता येत नाही. जे दृश्य तुम्ही पाहून आलात, अचानक न जाणून किती स्त्रिया पतिव्रता होण्याचे नाटक आपल्या पतीसोबत करतात आणि तरीही परपुरुषाशी संबंध ठेवतात. मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचे उत्तर देवर्षी नारदांनी मिळवलं होतं. त्यानंतर पितामहा ब्रह्मा म्हणाले, बेटा नारद, यासोबतच मी तुला अजून एक काही सांगतो की कोणती स्त्री आहे आणि कोणता पुरुष आहे ज्याच्यासोबत नेहमी दूर राहायला हवं. बेटा, मी ती स्त्री परक्या पुरुषांशी संबंधित होते, त्याच्यासोबत उठते बसते आणि स्वतःच्या घराकडे लक्ष न देता इतरांच्या घराकडे लक्ष देते, स्वतःच्या माणसांना परके आणि परक्याला आपले मानते. अशा स्त्रीपासून नेहमी दूर राहावे. अशी स्त्री आपल्याला नक्कीच जाळ्यात अडकवेल, ज्यातून बाहेर पडणार अत्यंत कठीण होईल. मित्रांनो, पितामहा ब्रह्मा पुढे म्हणाले, आता मी तुला दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देतो की स्त्रीचा तो कोणता अवयव आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो. तर ऐका, स्त्रीचा तो अवयव आहे डोळ्यांची बुबुलं. डोळ्यांची बुबुळं दिवसा लहान होतात म्हणजे आकसतात. जेव्हा डोळे उघडतात आणि प्रकाश पाहतात म्हणजेच प्रकाशाच्या समोर डोळे येतात तेव्हा बुबुळं आकसतात आणि जेव्हा डोळे झोपेत मिटले जातात तेव्हा तीच बुबुळं मोठी होतात. हे नारद, तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे की स्त्रीचे ते अवयव आहे डोळ्यांची बुबुळं. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.